मेंढपाळ धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस सामाजिक कार्यकर्ते आणि धनगर समाजाचे नेते अर्जुन महानगर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मेंढपाळ बांधवांनी आंदोलनस्थळी रक्तदान करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या रक्तातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपल्या व्यथा आणि मागण्यांचे पत्र देण्यात येणार असल्याची माहिती अर्जुन महानगर यांनी दिली। संपूर्ण महाराष्ट्रात मेंढी चराई संदर्भातील शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच 24 ऑगस्ट रोजी राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयाची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करावी अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। दरम्यान मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा अर्जुन महानगर यांनी दिलाय। उद्या शासकीय कार्यालयांमध्ये मेंढ्या शेळ्या सोडून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। या मेंढपाळांच्या आम्ही रक्तातून मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे की आमच्या वेदना किती दुःखदायक आहे। आमच्या रक्तातून आम्ही त्यांना दाखवणार आहे। जोपर्यंत आमचे शासन निर्णय वगैरे हे अंमलबजावणी करतील नाही, आमच्या मेंढपाळांची चराई इकडं शासन निर्णय काढणे आणि दुसरीकडे मेंढरं पकडणे हे खूप अन्यायकारक आहे। म्हणून आमचा मेंढपाळ संताप झालेला आहे। आता जर यांनी दखल घेतली नाही 2-4 दिवसात, तर आम्ही पूर्ण जे शासकीय कार्यालय आहे त्या शासकीय कार्यालयामध्ये मेंढ्या गोळ्या घेऊन बंड्या घेऊन घुसणार आहोत। कुठलंही शासकीय कार्यालय चालू देणार नाही।